नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे की नाही. हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक जण सापडले. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना, मृत्युमुखी पडलेल्यांना आणि या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये जे पर्यटक म्हणून गेले होते त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरू केले आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री म्हणून गिरीश महाजन यांना व्यवस्थापन पाहण्यासाठी पाठवलं. मात्र त्याच वेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा काश्मीरमध्ये पोहोचले नागरिकांना मदत करण्यासाठी. जर राज्य एक असेल, या राज्यानं एक जबाबदारी दिली असेल, तर एकाच राज्याचे दोन नेते काश्मीरमध्ये का पोहोचले असा प्रश्न या निमित्तानं सुरू झाला. याशिवाय काही दिवसांनंतर कोकणातले दोन नेते, एक शिवसेनेचे आणि एक भाजपचे, नितेश राणे आणि योगेश कदम, दोघेही मंत्री असताना सुद्धा दोघांमध्ये एका अगदी लहानशा मुद्द्यावरून जाहीर सभांमध्ये तुतुमेमे सुरू झाली. दोघांनी एकमेकांना टोले लगावले. हा दुसरा मुद्दा झाला. याशिवाय लाडकी बहीण योजना 2100 रुपये योजनेमध्ये द्यायचं आश्वासन या अगोदर देण्यात आलं होतं, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी मात्र असं काही आश्वासन दिलंच नव्हतं असं वक्तव्य केलं. या आणि यासारख्या अनेक घटना आहेत की ज्यामुळे महायुतीतले नेते हे एकमेकांवर कुरघोडी करतायत का असंही म्हटलं जाऊ लागले. अर्थात हे काही फक्त अगदी खालच्या फळीतल्या नेत्यांपुरतं, मधल्या फळीतल्या नेत्यांपुरतं मर्यादित नाहीये, तर सगळ्यात वरच्या फळीतले जे नेते आहेत ते सुद्धा यामध्ये आहेत. काश्मीरमध्ये पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी हे सांगितलं की भारतामध्ये जिथे जिथे पाकिस्तानी नागरिक असतील त्या सगळ्यांना भारत सोडून अमुक अमुक वेळामध्ये जावं लागेल. आता महाराष्ट्रामध्ये असे किती पाकिस्तानी नागरिक आहेत याची माहिती दिली महाराष्ट्राच्या गृहराज्यमंत्र्यांनी आणि त्यानंतर असं अधोरेखित करण्यात आलं की 107 पाकिस्तानी नागरिक हे महाराष्ट्रामधनं बेपत्ता आहेत. वक्तव्य केलं बुलढाण्यातल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि या वक्तव्यानंतर अगदी काही वेळातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र असे कुठलेही नागरिक बेपत्ता नसल्याचं म्हटलं. इतक्या महत्त्वाच्या संवेदनशील विषयांवर दोन वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येणं आणि या सगळ्या विषयाला हाताळताना महाराष्ट्र सरकारमध्ये दोन दिशा आहेत का असं समोर येणं, यामुळे हा प्रश्न उपस्थित झालाय की महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे की नाही. या संदर्भात चर्चा करायची आणि त्यासाठी आता माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते प्रमोद राठोड. प्रमोदजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते राजू वाघमारे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतात. वाघमारे सर नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार कविता मॅडम. काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे चर्चेमध्ये सहभागी झालेत. गाडे साहेब नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. 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 राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रवक्त्या विद्या चव्हाण आपल्या सोबत आहेत. विद्याताई नमस्कार. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे काही वेळातच आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील. प्रमोद राठोडजी थ्रू झालेत का आपल्यासोबत मगाशी माझा? ओके, राठोड सर नमस्कार. 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 बरं, आता पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला आहे, कारण महायुतीचे सगळ्यात मोठ्या पक्षाचे प्रवक्ते नेते म्हणून तुम्ही उपस्थित आहात. काय चाललंय काय महायुतीमध्ये? 2-3 उदाहरणं तर मीच सांगितली, याच्यापेक्षा अधिकचे काय असतील तर तुम्हीच सांगू शकाल. प्रमोदजी तुमच्यासाठी आहे प्रश्न. नाही, ऐकून आला, डिस्कनेक्ट झाला होता. बरं, 2-3 उदाहरणं मीच सांगितली इंट्रोडक्शन मध्ये की महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे की नाही असा प्रश्न आम्हाला का पडतोय त्याचे. मग एवढीच आहेत उदाहरणं की याच्यापेक्षा जास्त पण तुम्ही आम्हाला सांगू शकताय? नाही कविताजी, मी डिस्कनेक्ट होतो त्यामुळे ऐकलं नाही आपण काय बोललात ते. आता येतोय माझा आवाज? हो हो, आता येतोय. बर, महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे की नाही असा चर्चेचा विषय आहे आणि आम्ही असं का विचारतो याची काही उदाहरणं मी सुरुवातीला दिली, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वक्तव्य आहेत. तिकडे कोकणातले तुमचे 2 मंत्री काय करतात त्याची वक्तव्य आहेत. एवढीच उदाहरणं आहेत की आणखीन काही उदाहरणं आहेत या संदर्भात? खरं म्हणजे आज जो प्रश्न आपल्या देशासमोर सगळ्यात महत्वाचा आहे त्या प्रश्नाच्या याच्यामध्ये जे काही आपण उदाहरणं दिली आता जी सांगितलेली आहेत, मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळ्यांचा प्रामुख्याने एकच उद्देश आहे की त्या ठिकाणी जी काही पर्यटक अडकलेले आहेत त्यांना मदत कशी झाली पाहिजे किंवा त्यांना ताबडतोब त्या ठिकाणावरून आपल्या महाराष्ट्रामध्ये परत कसं आणता आलं पाहिजे. सगळे प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने एक सरकार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसत असेल. पण मला असं वाटतं की याचा मूळ उद्देश हेच आहे की जी काही नागरिक आपली आहेत त्या नागरिकांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे. हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. नाही, नागरिकांना मदत झाली पाहिजे असा उद्देश असण्यामध्ये काहीही गैर नाहीये.
डोंबिवलीमधनं श्रीकांत शिंदे सुद्धा गेले होते, तेही सगळ्यांनी समजून घेतलं, कारण त्यांचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातले लोक तिथे अडकलेले आहेत. जर श्रीकांत शिंदे दिल्लीमध्ये असतील तर अगदी जवळ होते, त्यामुळे आपल्या लोकांना मदत करण्यासाठी गेले. पण महाराष्ट्रानं जबाबदारी देऊन एक मंत्री पाठवलेला असताना पुन्हा उपमुख्यमंत्री जातात, हे काय एकोप्याचं लक्षण समजावं का महाराष्ट्रानं? पण असं एकत्र गेले तरी काय झालं, काय शेवटी आपल्याच महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मदत व्हावी हा त्याच्या मागचा प्रमुख उद्देश होता. आणि त्या ठिकाणी जर मला असं वाटतं की आपण सुद्धा आपली काही जर त्या ठिकाणी काही मित्रमंडळी अडकली असते तर आपण सुद्धा कुणीही मदत करण्यासाठी पुढे येतो. मग या ठिकाणी सरकार म्हणून जर गेली असते तर मला असं वाटतं की हे उलट चांगलं झालं. आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी सुद्धा ही हिताची गोष्ट झालेली आहे. कारण आज जे पर्यटक या ठिकाणी परत आणलेले गेलेले आहेत किंवा त्यांना जी काही मदत मिळाली, जर तुम्ही त्यांच्या तोंडातून जर ऐकलं की ते काय काय त्या ठिकाणी त्यांना त्रास होत होता आणि कशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली, तर मला असं वाटतं की ही खरंच चांगली बाब आहे. पण मग ऑफिशियली दोघांना का नाही पाठवलं? ऑफिशियली एकच मंत्री का मग? हे उद्देश मला असं म्हणायचं की म्हणजे उद्देश हा सगळ्यात महत्वाचा आहे की नागरिकांची मदत झाली पाहिजे. आणि आज महाराष्ट्रासमोर जे काही नागरिक आपले त्या ठिकाणी होते, आपण बघितलं असेल की काही लोकांचे त्या ठिकाणी बळी सुद्धा गेलेत. आणि असं असताना आपण जर फक्त यांना का पाठवलं आणि त्यांना का पाठवलं आणि हे का गेले आणि ते का गेले ह्या वादामध्ये जर आपण अडकत बसलो किंवा ह्याला जर आपण वाद म्हणून जर पुढे बघितला तर मला असं वाटतं त्यापेक्षा आपण मूळ प्रश्न जो आहे, मूळ उद्देश जो आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्या नागरिकांना या ठिकाणी आणलं गेलं की नाही, त्यांच्या परिवारावर जे काही संकट ओढवलं होतं, संकटामध्ये सरकार म्हणून, महायुतीचं सरकार म्हणून सगळेजण आपले महाराष्ट्रातले नागरिक सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. त्याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. पण ठीक आहे, हा उद्देश आम्ही समजून घेतो, पण मग त्या 107 पाकिस्तानी नागरिकांचं काय? उपमुख्यमंत्री म्हणतात 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत, त्यांनी भेटावं, नाहीतर पोलीस त्यांना ठोकून काढतील. आणि मुख्यमंत्री म्हणतात एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाहीये. मग आता हा काय सरकारमधला सुसंवाद आहेत का? सरकारमधले दोन टॉपचे लीडर्स जर वेगवेगळे वक्तव्य करत असतील इतक्या संवेदनशील विषयावर, मला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्याला सुद्धा माहित असेल की याच्यामध्ये कंटिन्युअसली नवीन नवीन अपडेट्स येत राहतात. सरकार म्हणून त्यांच्यापर्यंत सुद्धा जी काही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्या ठिकाणी आज गृहमंत्री म्हणून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी कार्यभार बघत आहेत. तर मला असं वाटतं की नक्कीच त्या ठिकाणी जी काही ब्रीफिंग केली जाते ही साधारणतः प्रत्येक क्षणाक्षणाला या ठिकाणी ब्रीफिंग केली जाते. त्यामुळे हे काही आकड्यांची जे काही हे आहे तर याच्यामध्ये थोडाफार सुसंवाद जो आहे तो कदाचित माहिती न आल्यामुळे सुद्धा बराचसा या ठिकाणी होतो. आणि मला असं वाटतं की उद्देश एकच आहे की पाकिस्तानी नागरिकांनी या आपल्या महाराष्ट्रातनं, आपल्या देशातनं बाहेर गेलं पाहिजे. यासाठी सगळे महायुतीचं सरकार सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या कडक धोरण त्या ठिकाणी त्यांनी राबवलेलं आहे. नाही, पण उद्देश हाही असला पाहिजे ना की महाराष्ट्रातल्या लोकांना योग्य ती माहिती इतक्या संवेदनशील विषयावर मिळावी. जर दोन टॉपचे लीडर्स इतकी वेगवेगळी माहिती देत असतील तर मग काय? नक्कीच. पण मी तुम्हाला तेच म्हणालो की यामध्ये जी इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या होम डिपार्टमेंटकडनं किंवा याच्याकडनं सरकार म्हणून सरकार समोर जात असेल तर मला असं वाटतं की त्याप्रमाणे त्या पद्धतीने हे अपडेट्स पुढे येत असतील. आणि याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये सगळ्या 100% आकडेवारी तुमच्यासमोर, आपल्यासमोर, सगळ्यांसमोर सरकार जाहीर करणारच आहे. बरं, ठीक आहे, तुम्ही मान्य करत नाही आहात. आपण पुढच्या गेस्टकडे जाऊयात. वाघमारे सर, सांगा आता. वस्तुस्थिती जी आहे कविताजी, ती वस्तुस्थिती समोर तुम्ही मांडताय वस्तुस्थिती, पण आता कसं मान्य करायचं ना? आम्ही शिवसेनेकडे गृहराज्यमंत्री पद आहे, भाजपकडे गृहमंत्री पद आहे, दोघांनाही अपडेट देणारी यंत्रणा एकच आहे, पण येणारे आकडे वेगवेगळे आहेत. आणि तुम्ही सांगता छे काही फार फरक नाहीये, 2 दिवसात सगळी आकडेवारी येईल. कमाल आहे. नाही, हे बघा, आकडेवारीपेक्षा जो मूळ उद्देश आहे त्या मूळ उद्देशाकडे मला असं वाटतं सरकार म्हणून बघताना किंवा आमचे नेते जेव्हा त्या याच्याकडे बघतायत तर मूळ उद्देश हा आहे. प्रश्न आम्ही उद्देशावर उपस्थितच करत नाही आहोत ना सर. प्रश्न मागचा प्रमुख उद्देश हाच आहे की प्रमोदजी, पण उद्देशावर शंका कुणी घेतली आहे? उद्देशावर आम्ही थोडी शंका घेतोय. आम्ही थोडं म्हणतोय की शिवसेनेचा उद्देश वेगळा आहे आणि भाजपचा उद्देश वेगळा आहे. सगळ्यांचा उद्देश सारखा आहे. देश समोर असेल त्यावेळेस उद्देश थोडे वेगवेगळे असणार आहे. पण प्रश्न देशाच्या सुरक्षेचा येतो त्यावेळेस माहिती तर आम्हाला सरकारकडनं जी मिळते ती प्रश्नचिन्ह नसलेली असावी ना. नक्कीच. मी तुम्हाला त्यामुळे सांगितलं की ब्रीफिंग होत असताना काही गोष्टींचं कंटिन्यू जे अपडेट होतात त्या अपडेटमध्ये थोडाफार जर वेळेचा थोड्याफार वेळामध्ये 107 नागरिक बेपत्ता होते ते सापडले महाराष्ट्र सरकारला. मी तुम्हाला तेच सांगतोय की होम डिपार्टमेंटकडनं किंवा सरकारकडनं याबाबत जेव्हा सांगितलं जाईल, अधिकृत जेव्हा सांगितलं जाईल, तेव्हा तुम्हाला मला असं वाटतं की ही आकडेवारी सगळीकडे आपल्याला 100% स्पष्ट होईलच. ठीक आहे. वाघमारेजी, काय होतंय? 107 तुम्ही म्हणताय बेपत्ता आहे, ते म्हणतात काही बेपत्ता नाहीयेत. तुम्हाला तिकडे जावं लागतं काश्मीरमध्ये, सरकारकडून एक मंत्री काश्मीरमध्ये जाते. सगळं बरं आहे ना शिवसेना भाजपमध्ये?
कविताजी, महायुतीमध्ये अगदी सगळं ऑन बेल आहे, याच्यामध्ये काहीही विसंवाद नाहीये. बरं. तुम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव आणि आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी संकट आलं त्यावेळी कसलीही पर्वा न करता रस्त्यावर उतरून त्या संकटग्रस्तांना मदत करण्याचं काम मुख्यमंत्री असू द्या, मंत्री असू द्या, कोणी केलं असेल तर ते एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत. ते संकटाच्या काळात कुठेही घरी बसू शकत नाहीत. त्यांना तिकडे जाऊन मदत कशी करता येईल हे ते नेहमी बघत असतात. आणि आजपर्यंतची शेकडो उदाहरणं आहेत. किशाळवाडी आहे, कोल्हापूरचा पूर आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही बघाल तर एकनाथ शिंदे तुम्हाला रस्त्यावर उतरून काम करताना दिसतील. साधं रस्त्याने जाताना कोणाचा अपघात जरी घडलेला असेल तरी गाड्या थांबवून त्यांना उतरवून हॉस्पिटलची व्यवस्था सगळ्या गोष्टी करणारे मुख्यमंत्री, संवेदनशील उपमुख्यमंत्री आहेत ते. राहिला प्रश्न की शिवसेना हा महायुतीमधला पक्ष आहे, शिवसेनेचे ते सर्वोच्च नेते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार जे करत आहे ते सरकारच्या परीने करणारच आहेत. ते पण स्वतः सरकारचे भाग आहेत. पण त्यांचा स्वभाव आणि शिवसेनेकडून पण या सगळ्यांची आपल्याला जी मदत करायची आहे या मदतीसाठी एकनाथरावजी शिंदे तिकडे गेले. याच्या पाठीमागे काय विसंवादाचं काही कारणच नाही. कारण त्यांचं तुम्ही जर चरित्र बघितलं तर कित्येक प्रसंगात इव्हन केरळला पूर आलेला त्यावेळी त्यांनी इकडून सगळे ट्रक्स भरून केरळला पाठवले. आता तिकडचं कुठचं राजकारण असणार आहे पण त्यांनी ते केलं, ते करतातच. तुम्ही पण प्रमोद राठोडांसारखं मला अडचणीत आणताय. तुम्ही म्हणता तुम्ही आम्ही थोडी त्यांच्या उद्देशावर शंका घेतो. मी कुठे उद्देशावर शंका घेतली का? माझा एकच एकच कविता मॅडम, एकच काय आहे की ज्यांचा स्वभाव असा आहे त्यांना तुम्ही थांबवू शकत नाही. एक संवेदनशील नेता आहे आणि तो रस्त्यावर उतरून संकटग्रस्तांना उतरून काम करणारा असा नेता आहे. आता ईशानवाडीला मुख्यमंत्री असताना अख्खी टेकडी चढून गेले. त्यांच्या समोर एक अग्निशामक दलाचा जवान मृत्युमुखी पडला. सलाईनची बाटली स्वतः प्याले आणि तिकडे गेले डोंगरावर. मान्य आहे, सगळं मान्य आहे. वाघमारे सर, हा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आहे. फक्त मला मग एक सांगा ना की मग या इतक्या संवेदनशील नेत्यांना संवेदनशीलपणे माहिती महाराष्ट्र सरकार देत नाही का? 107 पाकिस्तानी नागरिक ते म्हणतात बेपत्ता आहेत, मग मुख्यमंत्री सांगतात की नाही आहेत म्हणून. त्याच मुद्द्यावर येतो कविताजी. योगेश कदम आमचे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांना ज्याप्रमाणे फीडिंग करण्यात आलं असेल, ब्रीफिंग करण्यात आलं असेल, त्या ब्रीफिंगवर योगेश कदमांनी ती माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली आणि उपमुख्यमंत्र्यांनी ती माहिती सांगितली. आता गृहमंत्री, कॅबिनेट यांना ब्रीफिंग करणारे कदाचित वेगळे अधिकारी असू शकतात किंवा त्यावेळी योगेश कदमांना वेगळ्या अधिकाऱ्यांनी ब्रीफिंग केलेलं असू शकतं. त्याच्यामुळे हा ब्रीफिंगचा भाग आहे, हा याच्यामध्ये कुणघोडीच्या राजकारणाचा भाग नाही. आणि वाघमारे सर मला वाटतं तुम्हाला कल्पना असेल तुम्ही काय वक्तव्य करताय ते. महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानी नागरिक आहेत, त्यांना अमुक वेळामध्ये परत पाठवावं असं केंद्र सरकारचे आदेश आहेत. तुम्ही आम्हाला सांगताय गृहराज्यमंत्र्यांना काही अधिकारी वेगळं ब्रीफिंग करतात आणि गृहमंत्र्यांना काही अधिकारी वेगळं ब्रीफिंग करतात. तुम्ही आता म्हणाला शब्द घालू नका. याच्यावरती आणि मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे. आजचा जो विषय आहे त्या मुद्द्यावरती चार अधिकाऱ्यांनी ब्रीफिंग केलं असेल, त्या ब्रीफिंग मध्ये काहीतरी तफावत आली असेल आणि म्हणून हा गोळ झाला. म्हणजे याचा अर्थ गृह खात्याच्या कामकाजावरती तुम्ही शंका घेता. कमाल आहे. म्हणजे 106 107 असा काहीतरी गोंधळ असता तर आम्ही समजू शकलो असतो वाघमारे सर. तुमच्या विसंवाद लपवण्यासाठी राज्याच्या गृह खात्यावरती तुम्ही खापर फोडत आहात. गाडेजी, तुमची वेळ आल्यावर बोला. मी बोलतोय अजून. साधा प्रश्न आहे की योगेश कदमांनी जे ब्रीफिंग त्यांना मिळालं ते ब्रीफिंग सांगितलं, ते काय त्यांच्या घरातून ब्रीफिंग घेऊन आलेले नाही आहेत, हे तर खरंच आहे. त्याच्यामुळे जो गोंधळ झाला अधिकारी पातळीवर, त्याच्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचा खापर महायुतीवर कोणत्याच अर्थ नाही. महायुतीवर नाही, आपण पोलिसांवर फोडूयात ते खापर. आपण त्या ब्रीफिंग देणाऱ्या अधिकाऱ्यांवर ते खापर फोडूयात. चला बालाजी गाडे बोला. राजकारण करण्याचा प्रश्न. मुळात आजचा जो विषय, आपण इतका गंभीर विषयावरती आपण कविताची सुरुवात केली चर्चेची,
त्या विषयाला सोडून देऊन महायुतीच्या दोनही प्रवक्त्यांनी घटक पक्षांच्या अगदी त्याला बगल देऊन फक्त स्वतःची बाजू रेटून देण्याचा प्रयत्न केलाय. पण वास्तवाकडे बघितलं पाहिजे. माझ्याकडे काही आकडेवारी आहे. महाराष्ट्रामध्ये 5,037 पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यापैकी जसं गृह खात्यानं सांगितलेलं, ही माझी नाहीये, त्यातले 107 नागरिक बेपत्ता आहेत. आणि एक अत्यंत गंभीर बाब अशी आहे की 34 नागरिक त्यातले हे अवैधरित्या राहत आहेत. म्हणजे याचा अर्थ देशाच्या सुरक्षा यंत्रणेवरती, गुप्तहेर खात्यावरती सुद्धा इथं प्रश्नचिन्ह निर्माण होतात. आणि ज्या पद्धतीनं आता प्रवक्त्यांनी सांगितलं शिवसेनेच्या की गृहराज्यमंत्र्यांना वेगळं ब्रिफिंग होतं आणि गृहमंत्र्यांना, आणि असं जर खरंच होत असेल, कारण ते सरकारचे प्रवक्ते आहेत, सरकारचे पक्ष, असं जर होत असेल तर मग हे महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी सुद्धा फार गंभीर आहे. गृहराज्यमंत्र्यांना वेगळं आणि गृहमंत्र्यांना वेगळं. याचा अर्थ ते गृह खात्याच्या कामकाजावरती आणि पद्धतीवरती काम करण्याच्या शंका घेत आहेत. आणि जर अशा पद्धतीनं राज्याचं गृह खातं गृहमंत्री व गृहराज्यमंत्री व मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम करत असेल तर राज्यामध्ये कोणीही सुरक्षित नाही, हाच त्याचा अर्थ होतो. आणि ते मी म्हणत नाही, आत्ताच त्या प्रवक्त्यांनी शिवसेनेच्या सांगितलेलं आहे. आणि गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये म्हणजेच नागपूर शहरामध्ये 2,458 नागरिक आहेत आणि त्यातले 22 बेपत्ता आहेत. ही माझी नाही, ही सरकारनं दिलेली आकडेवारी आहे. आणि दुसरीकडे पण आता तुमच्या आकडेवारीचा स्रोत पण सांगा, कारण आपल्याकडे 2-2 आकडेवारी येतात. नाही, बरोबर आहे. आमच्याकडचा जो स्रोत आहे तो सरकारमधून जे मंत्री सांगतायत तो स्रोत आमच्याकडचा आहे. सरकारनं जी आकडेवारी आता हेही सांगा आम्हाला की कुठल्या मंत्र्यांनी दिले. हा, तर यामध्ये गृहराज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेली एक आकडेवारी आहे. दुसरी आकडेवारी महाराष्ट्र शासनाकडनं जी मीडियाच्या माध्यमातून आमच्याकडे, ती त्रुटीपूर्ण असू शकते, त्रुटी असू शकतात त्याच्यामध्ये, पण त्यामध्ये जिल्हानिहाय सर्वाधिक आपल्या सुद्धा चॅनलवरनं दाखवण्यात आलं की नागपूर शहरामध्ये जवळजवळ 2,500 हे पाकिस्तानी नागरिक आहेत, त्यातले 22 हे बेपत्ता आहेत. मग जर गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये, जिल्ह्याचं नाही, आपण फक्त नागपूर शहराचा बोलतोय, तर इतक्या प्रचंड पद्धतीनं अवैधरित्या पाकिस्तानी नागरिक राहत आहेत. तिथं 4 पाकिस्तानी लोकांनी येऊन, अतिरेक्यांनी येऊन इतक्या निष्पाप लोकांची हत्या केली. आणि गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये जर 22 अवैध नागरिक राहत असतील तर मग नेमकी कुठली सुरक्षा गृहमंत्री, गृहराज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला देत आहेत? नंबर 1. नंबर 2, जर मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना वेगळं ब्रीफिंग होत असेल तर, आणि दुसरा मुद्दा, त्यांच्यामध्ये जर एकच ब्रीफिंग होऊन जर सुसंवाद होत नसेल तर मग महाराष्ट्राच्या जनतेबद्दल आणि प्रशासनाबद्दल सरकार गंभीर नाही असंच दिसून येतंय. याचाच अर्थ हे सरकारचे मंत्री राज्यकारभार न चालवता एखादं कुठलं तरी नाटकातलं मंडळ चालवण्याचा भास होतोय का, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि मला पुढच्या मुद्द्याकडे यायचंय, जो आपला शेवटचा संपवतो. आज आपण जो मुद्दा घेतलेला आहे त्या विषयाला धरून मी बोलतोय. एकीकडे नितेश राणे आणि योगेश कदम यांच्यामधला जो वाद चाललेला आहे, ज्या पद्धतीनं टुकार 2 माथे फिरू एकमेकांच्या विरोधात बोलावेत, त्या पद्धतीनं राज्याचे 2 सन्माननीय मंत्री एकमेकांना शिवीगाळ करून घेत आहेत. आणि तुम्ही म्हणताय की आमच्या सरकारमध्ये चांगलं चाललंय, जनतेच्या हिताचं, आणि एकीकडे याबद्दल काही होत नाही. म्हणून मला असं वाटत नाही की सरकार गंभीर आहे आणि सुसंवाद आहे. त्यामुळे सरकारला जनतेचं आणि राष्ट्रीय सुरक्षेचं काही घेणं देणं नाही. ठीक आहे, तीनही तुमचे मुद्दे आपण घेऊयात एक एक करून, पण त्या अगोदर मला विद्याताईंकडे जावं लागेल. विद्याताई, या सगळ्या चर्चेवरची आता तुमची प्रतिक्रिया सांगा. काही नवीन ऍड करायचं याच्यामध्ये? नाही, विसंवाद तर निश्चित आहे आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुद्धा आहे. हे आपल्याला पदोपदी दिसतंय. कारण तू मोठा किंवा मी मोठा, हे जे दाखवलं जातंय ते चुकीचं आहे. आणि सगळ्यात म्हणजे मला असं वाटतं, इथे मंत्रीपद देताना योग्य माणसाला, म्हणजे त्या खुर्चीची जबाबदारी, तिचा सन्मान राखू शकेल अशा व्यक्तींना न दिल्यामुळे हे सगळे घोळ होताना मला दिसत आहेत. आता नितेश राणेंचे एक एक वक्तव्य जर तुम्ही ऐकले तर ते पूर्वी सामान्य कार्यकर्ता होते, मग आमदार झाले, मग आता मंत्री झाले. आणि त्याच्यानंतर ते जे काय देश विघातक बोलतायत, म्हणजे कशा प्रकारे आपल्या देशातील लोकांशी आपण जे बोलतोय त्याचा परिणाम संपूर्ण देशभर होतो किंवा महाराष्ट्रभर होतो. आणि बोलताना आपण काही संयम राखलं पाहिजे, तारतम्य राखलं पाहिजे. आता तुमच्या देशातले जे आपले आपल्या देश बांधव जे मुस्लिम धर्मियांना आपण जर काही टार्गेट करायचा प्रयत्न करत आहोत, म्हणजे आपल्या देशातलेच मुस्लिम बांधव आहेत,
आज त्यांनाच आपण सारखं हिंदू मुस्लिम करत राहिलो तर तुम्ही मग तुमचं खातं कधी सांभाळणार आहात? त्यांचे वक्तव्य इतके भयंकर आहेत आणि ते वर सगळ्यात सांगतात काय, मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे, म्हणजे स्वतःची बाजू सेफ करून घेतात की आपल्याला आता ह्याच्यावर कोणी काही बोलणार नाही. म्हणजे आता परवा ते बोलले की हिरवा रंग आहे. अरे हिरवा रंगाचं महत्व तुम्हाला काही माहिती आहे का? तुमचं अज्ञान इतकं दिसून येतं की संपूर्ण सृष्टीचा रंग हिरवा आहे. पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये एवढासा हिरवा रंग असेल. भगवा रंग हिंदू धर्माचा म्हणतात. निळा रंग आपण म्हणतो बौद्धांचा, दलितांचा असेल. पिवळा रंग आणि कोणाचा. हे रंग तुम्ही का वाटून घेतलेले आहेत? या सृष्टीचा रंग हिरवा आहे. जर तुम्ही सांगितलं अग्नीचा रंग भगवा आहे आणि ती जर संबंध सृष्टी जाळून टाकली तर सगळा कोळसा होईल ना. युक्रेनमध्ये काय चाललंय? बरोबर. ठीक आहे ताई, या मुद्द्यावर मी तुमच्याकडे परत एकदा येते. आपण अभय सरांकडे जाऊयात. अभय सर, वारंवार आपण म्हणतो की या सरकारमध्ये इतकं मोठं बहुमत आहे. करायचे राजीनामा ठीक आहे ताई, येते मी परत तुमच्याकडे. ठीक आहे अभय सर, प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असं या सरकारमध्ये होतंय की काय, अशा चर्चा सुरू होत्या. आता प्रॉब्लेम पण प्लेंटी व्हायला लागलेत. नाही, असं आहे कविता की 3 पक्षाचं सरकार म्हटल्यानंतर कॉर्डिनेशन मध्ये थोडा गॅप आहे हे आपण समजू शकतो. परंतु जेव्हा वारंवार असे विषय येतात तेव्हा स्वाभाविकच त्याच्यावर चर्चा. आता प्रश्न आपण एक मुद्दा घेतला की पाकिस्तानी नागरिकांचा. आता जे म्हणजे वारमाऱ्याच्या मताशी थोडंसं सहमत एवढ्यासाठी आहे की ज्या पद्धतीने खाल्ल्या नोट येत असतात त्या अधिकाऱ्यांकडून आलेल्या नोटमध्ये म्हणजे ज्यांना सरकारी भाषेचं ज्ञान आहे ना त्यांना व्यवस्थित समजेल विषय की तिथे बेपत्ता काही होत नसतं, हरवत काहीच नसतं. तिथे आढळून येत नाही असा शब्द असतो. म्हणजे आता हे पाकिस्तानमधून आलेले नागरिक विसा घेऊन भारतात आलेले ते कुठल्या ठिकाणी राहणार आहेत त्याचा पत्ता पोलिसांकडे असतो. त्या जागेवर त्याचा जाऊन शोध घेतला जातो. आता त्या ठिकाणी ते आढळले नाहीत असा काहीतरी अहवाल आलेला असू शकतो सुरुवातीला. मग ते आढळून आले नाहीत म्हणजे बेपत्ता झाले असा सर्वसाधारण ढोबळमानाने अर्थ लावला. आता ते ब्रीफिंग कदाचित राज्यमंत्र्यांना झालं असावं, त्याचं अपडेट नंतर आलेलं असावं की हे प्राथमिक त्यावेळेस तपास केला आढळून आले नाही, पण त्यांनी आता संपर्क साधलाय, हे आता संपर्कात आहेत आमच्या म्हणजे आढळले. आता यातले एक्झॅक्ट महाराष्ट्रामध्ये किती लोकांनी आपल्या वास्तव्याचं ठिकाण म्हणून पत्ता दिला होता आणि काल मुदत संपल्यानंतर किती लोकांना डिपोर्ट केलंय आणि किती लोक त्या प्रक्रियेत आहेत याचे आकडे जेव्हापर्यंत येणार नाही तोपर्यंत ते बेपत्ता आहेत किंवा किती बेपत्ता आहे त्याच्याबद्दलचं काही काम सांगता येणार नाही. त्याच्यामुळे या ज्या पद्धतीचं ब्रीफिंग आलं आणि ते अर्थ लावण्यामध्ये कदाचित गफलत झाली असावी असं दिसतंय. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये आहे की संवादाचं म्हणाल तर मला वाटतं की दोन तीन गोष्टी आहेत की जेव्हा सरकार म्हणून निर्णय घेताना अनेकदा काय होतं ज्याला हेवी टॉक म्हणतात कॉर्पोरेटमध्ये, असं जेव्हा असतं तेव्हा अनेकदा डुप्लिकेशन ऑफ वर्क या पद्धतीच्या गोष्टी होत असतात. या सरकारचा तोच प्रॉब्लेम असा दिसतोय की तिन्ही मोठ्या पक्षाचे मोठे नेते ज्यांना राजकारणाचा प्रशासनाचा अनुभव आहे असे नेते, त्याच्यामुळे प्रत्येक वेळा त्याचा संवाद त्यांचा होऊन किंवा अशी एक स्ट्रॅटेजी ठरवून आपण ते काहीतरी करायचंय असं निश्चितपणे होत असेलच असं नाही. म्हणजे ईर्षाळवाडीला मी चाललोय असा निरोप काही शिंदेंनी या बाकीच्या उरलेल्या दोन उपमुख्यमंत्र्यांना तेव्हाच्या दिला असेलच असं नाही, किंवा आता त्यांनी निर्णय घेताना मी तिकडे चाललोय असं झालं नसेल. तर कदाचित डुप्लिकेशन ऑफ वर्क मला वाटतं होऊ शकतं आणि हे होतंय किंवा काही विसंवाद होतोय. अनेक मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल तर मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढला की प्रत्येक फायली ज्या मंत्रिमंडळापुढे येतात त्या एकनाथ शिंदे यांच्याकडे पण पाठवाव्यात. कारण काय होतं की अजित पवार हे फायनान्स मिनिस्टर आहे, त्याच्यामुळे त्या खर्चाची तजवीज करण्यासाठी एखाद्या योजनेसाठी एखाद्या निर्णयासाठी त्यांच्याकडे ती फाईल जाते त्याची कल्पना असते. परंतु ती फाईल उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे येण्याची काही तशी तांत्रिक आवश्यकता नसते. पण जेव्हा सरकार एकत्र युतीचं चालवतो तेव्हा तीनही पक्षांना तो निर्णय किंवा तो प्रस्ताव धोरणात्मक निर्णय आपण काय घेतो याची कल्पना असली पाहिजे. याच्यासाठी जेव्हापासून युती किंवा आघाड्यांचं राजकारण सुरू झालं तेव्हापासून प्री कॅबिनेट नावाचा एक प्रकार सुरू झाला. तो आता अलीकडच्या काळामध्ये तो आणखी मला वाटतं मजबूत केला जातोय. त्याच्यामुळे अनेकदा हा लॅक ऑफ कॉर्डिनेशन किंवा विसंवाद या सरकारमधला पुढे येतोय
तो अजूनही म्हणजे या पातळीवर गेलेला नाही की सरकारमधले मतभेद वाटावे, परंतु एक निश्चित आहे की ते संवाद नाहीये किंवा विषयाची कल्पना तोपर्यंत एकमेकांपर्यंत आणि पोहोचलेली इतर वेळेस नसते. कदाचित जसं तुम्ही आता प्री कॅबिनेटचं म्हटलं, इतर वेळेस आपण त्याची इतकी चर्चा करत नाही, पण जेव्हा प्रश्न इतका मोठा असतो, प्रश्न इतका गंभीर असतो, जेव्हा जनसामान्यातल्या प्रत्येकाला त्याच्याबद्दलची माहिती हवी असते, प्रत्येकाचं मन त्याबद्दल संवेदनशील असतं, त्यावेळेस या अशा गोष्टी अपेक्षित नसतात. कारण जेव्हा आपण नागरिकांकडनं एकजुटीची अपेक्षा करतो त्यावेळेस सरकारकडनं सुद्धा एकजुटीची अपेक्षा केलीच जाते आणि त्यामध्ये काही वावगं नाहीये. या संदर्भातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो मगाशी उपस्थित करण्यात आला काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडून, त्यावरही बोलायचंय. ब्रेक नंतर करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महायुती सरकारमध्ये विसंवाद आहे का, या मुद्द्यावर चर्चा करतोय. भाजपचे प्रवक्ते प्रमोद राठोड सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रमोदजी आणि वाघमारेजी, मगाशी जेव्हा मी तुम्हाला 107 पाकिस्तानी नागरिकांबद्दलचा विचारला प्रश्न, मगाशी जेव्हा आम्ही तुम्हाला विचारलं की सरकारचे 2-2 प्रतिनिधी काश्मीरमध्ये का गेले, त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं की उद्देश बघा, त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं की पोलिसांचे ब्रीफिंग वेगवेगळे असतील. ठीक आहे, पण आता कोकणात जे चाललंय त्याचं काय? तिथे तर पोलिसही नाही आहेत समोर आणि तिथे मात्र उद्देशच बघितले पाहिजेत. कारण दोन्ही नेते महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत, योगेश कदम आणि नितेश राणे, आणि दोन्ही नेते एकमेकांशी असं काही भांडतात जसं काही ते विरोधी पक्षांमध्ये आहेत एकमेकांच्या. बोला प्रमोदजी, काय हा काय सुसंवाद म्हणायचा का? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नितेशजींनी जे सांगितलं, नितेश राणे साहेबांनी, की त्यांचा उद्देश हा होता की पाकिस्तानी नागरिकांनी महाराष्ट्रामध्ये राहायचं नाहीये आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सोडला पाहिजे. आणि ज्या प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी जे काही त्यांच्याकडून ते बोलले, तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की महायुती म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार चालू आहे. आणि आमचा स्पष्ट सरकार म्हणून स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही पाकिस्तानी नागरिक हा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राहिलाच नाही पाहिजे. प्रमोदजी, मी तुम्हाला माहिती देते तुम्हाला, कारण बहुतेक तुम्हाला कुठला तरी हा प्रश्न वेगळा वाटलाय. माहिती अशी आहे की दापोलीमध्ये काही दिवसांपूर्वी 2 गटांमध्ये भांडण झालं होतं, पोलिसांमध्ये तक्रार झाली होती, काही जणांवर कारवाई झाली होती. त्याच्यानंतर नितेश राणे हिंदू जन आक्रोश मोर्चातर्फे सभा घेण्यासाठी, भाषण करण्यासाठी दापोलीमध्ये पोहोचले आणि तिथे त्यांनी योगेश कदम यांच्यावर टीकास्त्र सोडलं. हे कशा संदर्भात होतं? ते या संदर्भात होतं की तुम्ही गृहराज्यमंत्री आहात म्हणून जर FIR मधनं कुणाची नावं गाळत असाल तर नावं गाळली गेलेल्यांनी लक्षात ठेवावं की गृहमंत्री आहेत आमचे आणि गृहमंत्री सांगतील तोच शब्द अंतिम असेल. याशिवाय त्यांनी योगेश कदम यांच्या हिंदुत्वासंदर्भात भाष्य केलं. हे झाल्यानंतर योगेश कदम यांनी त्यांना हिंदुत्वाचे धडे दिले. आम्ही कधी हिंदुत्वाचा झेंडा खाली ठेवला नव्हता असं म्हणत त्यांना टोला लगावला. याबद्दलचा हा प्रश्न आहे. कविताजी, याच्यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की नितेश राणेजींनी जे काही त्या ठिकाणी हे सांगितलं होतं की मला असं वाटतं की कुठेही त्यांनी योगेश कदम साहेबांचं नाव घेतलेलं नाहीये किंवा कुठेही त्यांच्यावरती ही टीका, ही योगेश कदम साहेबांवर टीका करावी अशी त्यांचं मला असं वाटत नाही की त्यांनी कुठेही त्यांचं नाव घेतलेलं आहे. मला असं वाटतं की हे विरोधक यामध्ये किंवा जे काही वेगवेगळ्या चर्चा करतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते करतायत, तर मला असं वाटतं की त्यांना आता कुठेतरी हा मोठा भारताच्या समोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे. याच्यामध्ये कुठेतरी स्वतःचं स्थान दाखवण्याकरता काहीतरी नितेश राणेंनी त्यांचं नाव नसेल घेतलं, पण योगेश कदमांना काहीतरी वाटलं असेल ना, म्हणून त्यांनी नितेश राणेंचं नाव घेऊन उत्तर दिलं. योगेश कदम सरळ कदाचित त्यांना नितेश राणेंनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, तो कदाचित काहीतरी समजलं नसेल किंवा काही झालं नसेल. आणि मला असं वाटतं त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नेमकं काय मांडणी करतायत हे त्यांना कळत नाहीये. दर्शकांची दिशाभूल होऊ नये म्हणून विषयावरती त्यांना चर्चा करायला दोघांची त्यांच्यावर श्रद्धा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये, देवेंद्रजींच्या मार्गदर्शनामध्ये दोघंही नेते काम करत आहेत. त्यामुळे ह्या मुद्द्याला असं मला वाटत नाही की फार काही दोघांमध्ये काही विसंवाद असावा. अजिबात एकत्र बसून ते त्यांच्या अजिबात विसंवाद नाहीये. मग पुन्हा येऊन नितेश राणे का म्हणतायत की गैरसमज झाला असेल, मला काही दुखवायचा हेतू नव्हता म्हणून? 100% म्हणजे त्याच्यातनं तेच कळतंय ना की गैरसमज झालाच असेल. जेव्हा योगेश कदमांनाच बोलले होते, नाही पण त्यांनी नाव असं घेऊन कुठे काही बोललेलं नाहीये आणि कदाचित मला असं वाटतं की ते स्वतः त्यांच्याशी संपर्क साधून जे नितेश राणे दापोलीमध्ये जाऊन गृहराज्यमंत्र्यांच्या नावानं बोलतात, मग त्यांना गृहराज्यमंत्री उत्तर देतात, मग पुन्हा नितेश राणे म्हणतात नाही, मग पुन्हा नितेश राणे नाहीये कुठेही, ऐक, कुठेही नाव घेतलेलं नाहीये. तसं असेल तर काही वेळापूर्वी नितेश राणेंनी असं का म्हटलं की योगेश कदम यांचा गैरसमज झाला, मला त्यांना तसं काही म्हणायचं नव्हतं?
100% म्हणजे मी सुद्धा तेच बोलण्याचा प्रयत्न करतोय, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की जर काही गैरसमज झाला असेल तर ते बोलतील, कारण त्यांच्याबद्दल त्यांच्या उद्देशाने ते बोललेच नसतील ना, हाच तर गैरसमज आहे. नाही मग तुम्ही तेच विचारून सांगण्याचा घ्या प्रयत्न नितेश करताय. राणेंना की त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं. वाघमारेजी बोला. नाही, मला असं वाटतं कविताजी, खरी गोष्ट अशी आहे की आपण ज्यावेळी सभा घेतो किंवा आपण ज्यावेळी जनसमुदायाला संबोधित करतो, तर कधी कधी त्या सभेच्या पूर्ण जोशामध्ये आपण वेगवेगळं बोलून जातो. प्रत्येकाकडून कधी कधी अशा चुका होत असतात. त्याच्यात नितेश राणे आणि योगेश कदम दोन्ही तरुण तडफदार आमचे नेते आहेत. त्यांच्यामध्ये काही गैरसमज झाला असेल, नितेश राणेंनी स्वतः सांगितलं की माझा दुखावण्याचा काही हेतू नव्हता. मला एवढंच बोलावं असं वाटतं की कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, मग तो मंत्री असेल किंवा प्रवक्ता असेल, आपण जनसमुदायासमोर बोलताना ज्यावेळी तिन्ही पक्षांचं सरकार आहे त्यावेळी आपल्या जवळच्या पक्षावर काही त्याच्यामुळे गैरसमज होणार नाहीत ना, याची काळजी घेऊन प्रत्येकाने बोललं पाहिजे. पण जर कधी बोलत असताना एखादी गोष्ट आपल्या तोंडातून गेली तर त्या ठीक आहे. म्हणजे गोष्टीची नितेश दिलगिरी पण राणेंनी त्यांनी म्हणजे व्यक्त नितेश केली. राणेंनी शिवसेनेच्या नेत्यांना हिंदुत्व शिकवलं तर काही फार फरक पडत नाही. नाही, बघा कविताजी, तुम्ही वेगळ्या पॉइंटकडे घेऊन जाताय. कोणी कोणाला हिंदुत्व शिकवावं किंवा कोणी कोणाला शिकवू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आणि शिवसेना काही हिंदुत्व शिकवून घ्यायला काय चाललंय? तयार नाही. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही त्या चर्चेला वेगळं वळण देताय. नाही प्रश्न मी मी एवढं चर्चेला वेगळं वळण देण्याचं नाही, नाहीये. तुम्ही हे बोलताय. योगेश कदमांनी म्हटलंय, मी नाही म्हणते. एक लक्षात घ्या, नाही, मला, दोन्ही मला- पक्षांचे- नाही, तुम्ही जे सांगताय आम्हाला की तुम्ही ऐकून मग तुम्ही घ्या, मान्य ऐकून करा घ्या. ना की दोन नेत्यांमध्ये अहो, तुम्ही- विसंवाद आहे, प्रश्न मिटून जाईल. अहो, मी तेच सांगतोय ना की दोघांच्याही तोंडातून जे शब्द बाहेर पडतात प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. एवढं स्पष्ट मी सांगितल्यावर हिंदुत्व कोणी कोणाला शिकवावं ही भाषा कविताची आपण बोलता कामा नये. अहो मी नाही बोलत आहे ही भाषा ते दोन पण- नेते एकमेकांच्या बाबतीत पण मी बोलतायत. ज्यावेळी- ते दोन मी नेते ज्यावेळी- एकमेकांच्या बाबतीत जाहीरपणे अहो, बोलतायत. मग ज्यावेळी मी कविता. सांगतोय, मी नेते ज्यावेळी ताई. तुम्हाला सांगितलं की प्रत्येक नेत्याकडून कधी ना कधी सभेमध्ये जास्त बोललं जातं, नंतर दिलगिरी व्यक्त केली जाते. या गोष्टी राजकारणात होतात. त्याच्यामुळे याच्यातून एकदम महायुतीमध्ये अजिबात काही ऑलबेल नाही, सगळं एकमेकाच्या विरोधात सगळे जण आहे असं चित्र कोण उभं करत असेल तर ते नरेटिव्ह हे चुकीचं आहे. बरं, ठीक आहे. असं नरेटिव्ह काही महाराष्ट्रात बसणार नाही. बरं. कारण महाराष्ट्राला माहिती आहे महायुती चांगल्या ठीक पद्धतीने आहे, ठीक आहे. काम करते. नित्याताई येते आमचा तुमच्याकडे. संवाद- बालाजी गाडे, तुमचा मुद्दा पूर्ण करा. हा, तर मला तुम्हाला हेच दाखवून द्यायचंय की इथं भाजपचे प्रवक्ते म्हणतायत की नितेश राणे तसं म्हणालेच नाही. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणतायत की त्यांनी जोशाच्या भरामध्ये म्हटलं असं. नाही, बालाजी गाडेंचं नेटवर्क मला वाटतं गेलं. बालाजी गाडे, मी पुन्हा एकदा प्रयत्न करते. आवाज येतोय का? हॅलो, हा येतोय. बोला, माझा आवाज बोला. येतोय का? हा, बोला. हा. तुमचं मध्येच तर माझं connection. म्हणणं इथं एवढंच आहे की भाजपचे प्रवक्ते आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांचे इथंच नितेश राणे आणि योगेश कदम यांच्या विधानांबद्दल वेगवेगळी मतं आहेत. इथं महायुतीतल्या दोन पक्षाच्या प्रवक्त्यांमध्ये जर सुसंवाद नसेल तर सरकारमध्ये असण्याचं काही कारण नाहीये. आणि ते जोशामध्ये, एक मिनिट सर, वाघमारे सर थांबा, मला मुद्दा कंप्लीट करू द्या. तर विषय असा आहे की ती दोनही जोशाच्या भरात आणि सभेत बोलायला आणि यांनी जोशाच्या भरात प्रत्युत्तर द्यायला, ती दोन्ही शाळकरी पोरं नाहीयेत, ती संविधानिक पदावरती बसलेली आहेत. आणि ही चर्चा कोणाचं हिंदुत्व ग्रेट आहे इथं चर्चा करण्यापेक्षा तिथं मेलेले माणसं हिंदूच होते ना, ते का मेले, तुमची सुरक्षा व्यवस्था कुठे कमी पडली, सरकारचं हे अपयश आहे हे मान्य करावं आणि सरकारने पावलं उचलावीत. विरोधी पक्ष म्हणून आमच्या नेत्यांनी, राहुलजींनी सांगितलंय की केंद्रातलं सरकार आणि जिथं जिथं पाकिस्तानच्या विरोधात जे पावलं उचलेल तिथं विरोधी पक्ष म्हणून आम्ही सोबत असतो, एवढा निर्विवाद आम्ही सोबत आहोत. आणि तिथं पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांच्या विरोधामध्ये पावलं उचलायचं सोडून देऊन ही शाळकरी पोरांसारखे दोन मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचं काही तारतम्यच नाहीये. याचाच अर्थ राज्य चालवण्याबद्दल हे सरकार गंभीर नाहीये, देशाच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल हे सरकार गंभीर नाहीये. आणि उरला प्रश्न विसंवादाचा, तर प्रमोदजी म्हणतायत की असं नितेशजी म्हणालेच नाही.
आणि आणि तुम्ही वाघमारे repeat जे म्हणताय करताय. की ते जोशाच्या भरामध्ये म्हटले असतील, याचा अर्थ सरकारला लोकांशी घेणं देणं नाही, हे बरं. आपापसात भांडत बसलेले आहेत. हा बोला तो खेळ वाघमारे चाललेला आहे. बोला बोला कविताजी, अहो साधा प्रश्न आहे की 3 पक्षाचं सरकार असल्यावर तिन्ही पक्षाची मतं वेगवेगळी असतात. अहो, राष्ट्रीय सुरक्षेचा जेव्हा मुद्दा येतो, एक लक्षात घ्या वाघमारे साहेब, राष्ट्रीय सुरक्षेचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा तुमचे 3 पक्ष नाही, राष्ट्राची सुरक्षा महत्वाची असते. राष्ट्रीय सुरक्षेचा जेव्हा मुद्दा येतो त्यावेळेला तुम्ही एकत्रित आलं पाहिजे. देशाच्या सुरक्षेपेक्षा तुमच्या 3 पक्षातले वाद महत्वाचे नाहीयेत, तुमचे इगो महत्वाचे नाहीयेत, तुमचा बालिशपणा, तुमच्या मंत्र्यांचा पोरखेळ महत्वाचा नाहीये. आज देशामधल्या 29 निपक्ष लोकांचा जीव गेलेला आहे, निरागस एक काम करूयात आपण दोघांना मी थोडा वेळ देते. दोघांनी अगदी थोडक्यात मुद्दा मांडा. वाघमारेजी बोला, तोपर्यंत गाडीजी प्लीज शांत राहा. बोला वाघमारेजी, अगदी थोडक्यात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, याच्या अगोदर महाविकास आघाडीचं सरकार होतं. मी स्वतः महाविकास आघाडीचा अधिकृत प्रवक्ता होतो. किती पक्षांच्या आपसात भांडणं होती, किती पक्षांचा विसंवाद होता. ज्यावेळी 3 पक्ष एकत्र असतात त्यावेळी हा विसंवाद कुठे ना कुठे होत असतो. म्हणजे आहे विसंवाद. त्याच्यामुळे अहो विसंवाद म्हणजे काय की प्रत्येकाचं मत वेगळं असतं पक्षाच्या भूमिकेप्रमाणे. त्याच्यामुळे सरकारवर परिणाम होत नाही. आणि कोकणातली जी परिस्थिती या दोघांची होती त्याच्यात देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आला नाही. अहो काँग्रेसचे विरोधी नेते वडेट्टीवारांनी काय दिवे लावले की म्हणे लोकांनी म्हणजे ज्या बिचाऱ्या महिला विधवा झाल्या, ज्यांच्या समोर ज्यांच्या पित्याला गोळ्या घातल्या, ते लोक सांगतायत की आम्हाला विचारलं हिंदू कोण आहे, आणि इथे वडेट्टीवार सांगतायत की असं विचारायला अतिरेक्यांना वेळ नसतो. म्हणजे त्या महिलांना, त्या कुटुंबाला काय वाटलं असेल की हा काँग्रेसचा नेता आम्ही एवढं दुःखात खरं सांगतोय आणि आमच्यावर विश्वास ठेवत नाही, ही ती काँग्रेस. आता याच्यावर काँग्रेसचं उत्तर घेऊयात, मग मला विद्यार्थ्यांकडे जायचं आहे. ठीक आहे, मुद्दा आलाय तुमचा. वडेट्टीवारांच्या वक्तव्याबद्दलचा तुमचा मुद्दा आलाय. वाघमारेजी बोलू देत ना, आता त्यांना देऊ देत ना उत्तर. ऐका ना, त्यांना देऊ देत ना उत्तर. बोला बालाजी. संपला असेल तर मी तुमच्या मुद्द्यावरती येतो. तुम्हाला नेमकं तुमच्या सरकारबद्दल सांगण्यासारखं काहीच नाही, म्हणून महाविकास आघाडीतले जुनं तुम्हाला उकरून काढावं लागतंय. एक मिनिट, मी तुम्हाला इंटरप्ट केलेलं नाहीये, थांबा, मी बोलतोय त्या मुद्द्यावरती. एक लक्षात घ्या, देशाच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल आणि स्वतःच्या सरकारबद्दल सांगत असताना तुम्ही दोनही प्रवक्ते प्रचंड गोंधळलेला आहात. याचाच अर्थ तुमचं सरकार गोंधळलेलं आहे. गोंधळाचा प्रश्न नाही, तुम्ही महायुतीत जाऊन संबित पात्राचा गुण लावून घेऊ नका. महायुतीत जाऊन संबित पात्राचा गुण तुम्ही लावून घेऊ नका. संबित पात्रासारखं करू नका, मला बोलू द्या. थांबा. तर माझा लक्षात घ्या, त्यांना बोलू देत. वाघमारेजी तुम्हाला वेळ दिला की नाही, मग आता त्यांना नको का द्यायला? हो ना वाघमारेजी, त्यांना बोलू देत. वाघमारेजी, आता माझी विनंती आहे तुम्हाला, प्लीज नाही करत आहोत. वाघमारेजी, आता याच्यानंतर जर तुम्ही थांबला नाही तर मग वाघमारेजी प्लीज. महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत त्यांनी हे वक्तव्य का केलं याच्यावर वाघमारेजी आणि गाडेजी, तुम्ही आता दोघेही थांबा, कारण तुम्ही दोघं एकमेकांचं ऐकून घेत नाही. दुसऱ्यांच्या याच्यामध्ये काय चाललंय हे घेण्याकरता बालाजी गाडे साहेब आपण पूर्णपणे बोलताय. ठीक आहे, तुम्ही सांगा ना, वडगट्टीवार साहेब का बोलले त्याचं उत्तर द्या. आपण ते उत्तर वाघमारेजी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवंय की नकोय? वडेट्टीवारांबद्दलचा जो प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर हवंय की नको? हवं असेल तर मग त्यांना बोलू देत, त्यांना पूर्ण करू देत, मग मी तुमच्याकडे येते. प्लीज 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 आता थांबा. हा बोला गाडेजी. हे एक लक्षात घ्या, विजय वडेट्टीवार साहेबांची बाईट तुम्ही पुन्हा एकदा ऐका. त्यांच्या शब्दांचा विपर्यास करू नका.
आज मुद्दा जो आहे त्या सगळ्या सरकारच्या मुद्द्याला आम्ही निर्विवादपणे, एक लक्षात घ्यावा बरं, आम्ही निर्विवादपणे, आम्ही वाघमारेजी, आम्ही सरकारच्या पाठीमागे हा मुद्दा जो चाललेला आहे, एक लक्षात घ्या. प्रमोदजी शांत बसा, प्रमोदजी शांत बसा, प्रमोदजी मी तुमच्यामध्ये बोललो आहे, सरकार गोंधळलेलं आहे, सरकार गोंधळलेलं आहे, त्यावरती तुम्ही बोललं पाहिजे. तुमचं सरकार गोंधळलेलं आहे, त्यावरती तुम्ही बोललं पाहिजे. तुमच्या सरकारमध्ये स्वतःच्याच मंत्र्यांचे एकमेकांची शिवीगाळ चाललेली आहे, त्याबद्दल तुम्हाला बोलता येत नाही, त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला देता येत नाही. भाजपचा प्रवक्ता एक बोलतोय. बरं, ते ठीक आहे, ते कळलं. आता बालाजी गाडे, आता तुम्हाला जो प्रश्न त्या दोन्ही प्रवक्त्यांनी उपस्थित केला त्याचं उत्तर द्या. हा, अगदी मी त्याचं उत्तर दिलेलं आहे की विनाकारण अर्थाचा अनर्थ काढण्याचा प्रयत्न करू नये. कोणतंही अशा प्रकारचं भावना दुखवणारं वक्तव्य त्यांनी केलेलं नाहीये. तुम्ही पुन्हा एकदा बघावं ते. वातावीर तुमच्या पक्षात भरलेले. ठीक आहे, मला तिघांच्याही बोलण्यात ना काहीही समोर येताना दिसत नाही. ठीक आहे, तुम्ही तिघ जण आता थांबा, आपण विद्याताईंकडनं त्यांचा मुद्दा ऐकून घेऊ. विद्याताई. नाही, मला ना भाजपला आणि शिवसेनेला विनंती करायची आहे की तुम्ही अशा प्रकारे पांघरून घालण्यापेक्षा त्यांची जी विधानं आहेत ती जरा बघा एकदा, आणि तुमच्या जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांना एक तर समज दिली पाहिजे, किंवा ते अत्यंत बेजबाबदार आहेत आणि मंत्री पदावर बसण्याच्या लायकीचे नाहीयेत हे त्यांना कळल्यावर त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मला असं वाटतं राणे जे विधानं करतात ती अतिशय देशविघातक विधानं आहेत. आणि पहिली म्हणजे तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेता तेव्हा सर्व धर्म समभाव हे संविधानाने जे सांगितलंय ते तुम्ही मान्य केलंच पाहिजे. आणि तुम्ही आता भगवी वस्त्र धारण करून किंवा भगव पंचे गळ्यात घालून आणि तुम्ही हिंदुत्वावर जर बोलणार असाल ना तर त्यांना तुम्ही पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच ठेवलं पाहिजे. आणि इकडे तुम्हाला माहितीये स्वारगेट बस डेपोमध्ये त्या मुलीवर बलात्कार झाला तेव्हा यांनी कदमांनी मुक्ताफळं उधळली होती की ती मुलगी ओरडली नाही, म्हणजे अशा प्रकारे तिथे 15-20 लोक जमले असते. इतकं बेजबाबदार विधान एका महिलांच्या बाबतीत करणं म्हणजे तिने कसा प्रतिकार केला असेल, किती ओरडली असेल, हे आपण समजू शकतो. पण अशी बेजबाबदार विधानं जर वारंवार होत असतील तर यांच्या नेत्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. आणि इतक्या बेजबाबदार लोकांना आपण मंत्रिपदावर बसवलेलं आहोत. हे तुमचे लाडके कितीही असू द्या, कितीही लाडके असतील, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये निवडणुकां होऊन मला वाटतं 6 महिन्यांच्या वर पिरियड झालेला आहे. आता तरी तुम्ही हे धर्मबिर्म सोडा ना. आता तुम्ही लोककल्याण, महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण करण्याकरता तुम्ही खुर्चीवर बसलेला आहात. कुठल्या का पक्षाचं सत्ता असे ना, पण पक्षाने सत्तेत बसल्यावरती त्या खुर्चीचा मान राखला पाहिजे, लोकांसाठी कामं केली पाहिजे, लोकोपयोगी कामं केली पाहिजे. ती कोणी करताना दिसतच नाहीये. आणि पुन्हा अशी विधानं बेजबाबदार करायची, त्यांना समज द्यायची नाही आणि त्यांच्यावरती पुन्हा पांघरून घालायचं, हे काय प्रकार चाललेला आहे. अशामुळे लोकांच्या मनात तर तुम्ही उतरताय हे विसरू नका. इतकी बेजबाबदार विधानं करणं हे बरोबर नाहीये. त्यामुळे ह्याची दखल ज्यांच्या उच्च पदस्थ जे आहेत त्यांनी घेतली पाहिजे आणि यांना समज दिली पाहिजे. आणि अशी विधानं वारंवार जर होत असतील तर हे चुकीचं आहे. ह्यांना अनुभव नाहीये. अननुभवी लोकांना आपण मंत्रिपदावर बसवलेलं आहे. तुमच्याकडे इतर काही चांगले लोक असतील, नेते असतील तर त्यांना मंत्रिपद द्या ना तुम्ही. माणसं नाही आहेत तुमच्याकडे. ठीक आहे ताई, हा मुद्दा तुमचा पोहोचलेला आहे. अभय सर, मुद्दा असा आहे की एरवी म्हणजे तसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं. हा ठीक आहे, येते तुमच्याकडे. गाडे साहेब येणार मी तुमच्याकडे, पण 2 मिनिटं थांबा. मला अभय सरांकडनं मुद्दा. अभय सर, मुद्दा असा आहे की 3 पक्षांचं सरकार असतं त्यावेळेस अशा प्रकारच्या चर्चा होणं हे काही नवीन नाही. मगाशी वाघमारे सुद्धा बोलले की मग ते महाविकासचं असू देत नाही तर महायुतीचं असू देत, 3 पक्षांच्या विचारधारा कधी वेगवेगळ्या असतात, एखाद दुसऱ्या मुद्द्यावर जमत नाही, हेही मान्य असतं. पण इथे असं होतंय की पक्षामधले खालच्या फळीतले नेते आणि पक्षामधले सर्वोच्च फळीचे असणारे नेते इथेही विसंवाद दिसतो. जेव्हा या दोन्ही बाबींवर विसंवाद दिसतो, दोन्ही लेवलवर विसंवाद दिसतो, तेव्हा थोडीशी चिंता वाटायला लागते. फक्त हा मुद्दा विसंवादाचा नाहीये, तर इतक्या मोठ्या पदावर असणारे नेते जर माहिती देताना, एकमेकांबाबत बोलताना इतके विसंवादी असतील तर मग मात्र प्रश्न उपस्थित करावेच लागणार ना. निश्चितपणे एक आहे कविता की म्हणजे विसंवाद आहे का सुसंवाद आहे याचा आपण हे करू, पण त्याच्या आधी मुळात संवाद तरी आहे का. कारण असं आहे ना, अनेक निर्णय जे आहेत या सरकारला बदलावे लागले. म्हणजे एसटी महामंडळाचं अध्यक्षपद हे परिवहन
मंत्र्याकडे ठेवायचं का सचिवाकडे द्यायचं, त्या संदर्भात निर्णय घेताना कुठला चर्चा झाली नाही, तो निर्णय बदलावा लागला. रायगड आणि नाशिक याच्या पालकमंत्री पदांबद्दल अजूनही वाद असताना पण त्यांच्या नियुक्त्या परस्पर केल्या, त्यांना स्थगिती दिली. हे एक उदाहरण आहे. परवाचं उदाहरण हिंदी, पहिलीपासून हिंदी सक्तीचा विषय. आता या विषयावर ज्या लोकांनी समर्थन केलं तेच नंतर खासगीत सांगायला लागले की तो तेव्हाच्या शिक्षण मंत्र्यांनी घेतला, त्याची चर्चा झाली नव्हती. म्हणजे सरकारमध्ये विसंवाद नाही किंवा संवादच नाही असा जो निष्कर्ष निघतोय तो काही फार चुकीचा नाहीये. फक्त विषय त्याच्यामध्ये असा आहे की ह्या म्हणजे आता हे काट्याचा नायटा हा होऊ नये यासाठी जे कॉर्डिनेशन ठेवायला लागतं ते पुढच्या काळामध्ये यांना ठेवावं लागेल. किमान धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी किंवा जे प्रचलित जी गोष्टी चालत आलेल्या त्यात बदल करताना ते परस्परांना विश्वासात घेणार आहेत की एका सरकारमध्ये 3 सरकार चालवायची आहे, याच्याबद्दल यांना धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय होणार नाही तोपर्यंत अशा गोष्टी घडत राहणार. दुसरी एक गोष्ट मला परवा आपल्या एनडीटीव्हीच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री म्हणाले तसं तर काही नाही ना याचाही विचार करावा लागेल. ते म्हणाले की विरोधकांना आम्ही जागा शिल्लक ठेवायची नाही ठरवलं, म्हणजे ती सुद्धा जागा आम्हीच घेणार आणि ज्या काही गोष्टी विरोधकांनी करायच्या आहे ते आमचं आम्हीच करू, ते पण काम आम्हीच करू असं ठरवलंय की काय असे वाटावी अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होते. हाही वाद मला वाटतं कविता लक्षात नाही. पण सर मग त्याच्यात एक ऍड थोडंसं करायला पाहिजे ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचं त्या दिवशीचं वक्तव्य 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील म्हणून, त्याची धास्ती आहे. नाही असं आहे ना की प्रत्येक नेत्यांना पक्षाला वाटलं आपला मुख्यमंत्री होईल ते ठीक आहे, पण जसं या निवडणुकीच्या वेळेस भूमिका घेतली की आता हे नेते आहेत, पुढच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतर होईल असं सांगणारे नेते आता 2034, 40 म्हणून तर परवा मला वाटतं त्याच्यामुळे रामदास कदम म्हणाले की 2070 पर्यंत का म्हणत नाही, तोपर्यंत ठरवून टाकेल. त्यामुळे मला वाटतं की हा विसंवाद बाहेर येतोय अनेकदा आणि तो आज अशा परिस्थितीमध्ये नेते, मोठे नेते, ज्येष्ठ नेते आहेत त्यांना काही फार परिणामाची विचार करावा अशी गरज आता वाटत नाहीये. आणि याच्यातूनच काही आर्थिक गोष्टी अनेकदा मग त्या हाताबाहेर जाऊ शकतात याची जाणीव मला वाटतं की किती रुंद होत आहेत त्याचा आता विचार करावा लागेल आणि कुठल्या गोष्टी त्या रुंद होण्यासाठी कारणीभूत ठरतात त्या गोष्टींना जर हवा दिली गेली तर फॉल्ट लाईन आणखीन रुंद होतील, नाही दिली गेली तर कदाचित इथे सांधणं शक्य होईल. हा गाडीजी तुमचा शेवटचा मुद्दा मांडा म्हणजे मला चर्चेच्या समारोपाकडे येते. अगदी. तर जो प्रश्न होता तुम्ही म्हणालात की त्यातनं तिघांतही काही निघालं नाही, पण मला त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. तर वडेट्टीवारांच्या साहेबांच्या बद्दल जे इथं आक्षेप घेण्यात आले मला त्यातले 2 मुद्दे सांगायचे. 22 एप्रिलला त्यांनी टीका करत असताना यावरती पहिला मुद्दा मांडला की 200 किलोमीटर पर्यंत हे दहशतवादी आजपर्यंत घुटले, हे गुप्तचर यंत्रणांचं अपयश नाही का हा प्रश्न त्यांनी उभा केला. आणि जो धर्माचा मुद्दा या ठिकाणावरती दोन्ही प्रवक्ते सांगतायत त्यांनी तो पुन्हा एकदा नीट जाऊन ऐकावा किंवा त्यांच्या एक्स वरती जाऊन नीट वाचावा. त्यांनी सांगितलं या देशामध्ये निष्पाप लोकांची हत्या झाल्याच्या नंतर या देशातलं भाजप, शिवसेना आणि महायुती आणि देशातलं संघप्रणित जे काही प्रोपोगंडा राबवणारे लोक आहेत ते धर्माचा मुलामा देऊन देशामध्ये हिंदू मुस्लिम घडू पाहत होते. असं न करता दहशतवाद्यांना धर्म नसतो हा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. त्यामुळं इथं त्यांच्या वाक्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्याचा प्रयत्न करू नका. उलट तुम्हीच निष्पाप लोक मेलेले असताना स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देशात हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न तिथल्याच प्रत्यक्षदर्शी पर्यटकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून हाणून पाडला आणि या देशामध्ये तुमचा हिंदू मुस्लिमांचं नाही पण तुम्हाला या पण गोष्टीचं क्लॅरिफिकेशन द्यावं लागेल की ते असंही म्हणाले की दहशतवाद्यांना एवढा वेळ असतो का, ते कानात येऊन विचारतात का प्रत्येकाला धर्म कुठला आहे म्हणून, पण ते म्हणाले ना असं. आणि प्रत्येक तिथल्या 10 वर्षांच्या मुलापासून ते तिथे सापडलेल्या 45-50 वर्षांच्या सगळ्या पीडितांपर्यंत सगळे सांगतात की विचारला गेला धर्म आम्हाला, नाकारायचं का आपण? त्याचा देशावर परिणाम व्हावा का? नक्की नाही, पण नाकारायचं का? लक्षात घ्या. नाही नाकारायचा विषयच नाही. त्यांनी जे बाकीचे मुद्दे उपस्थित केले, नाही एक लक्षात घ्या, त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आज या देशामध्ये 200 किलोमीटर आतमध्ये दहशतवादी आले कसे, त्यांनी तो हल्ला कसा केला, सरकार मान्य करते की आमची चूक झाली म्हणून, सरकार म्हणते ना की आमची चूक झाली आहे सुरक्षा व्यवस्थेमध्ये म्हणून. प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या नेत्याची बाजू घेता तेव्हा आम्हाला याचंही उत्तर द्या ना. हे मान्य करायचं की नाही करायचं काँग्रेसनं की त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या?
नाही तिथलं जे वास्तव आहे ते वास्तव 100% आहेच तिथल्या लोकांमध्ये. एक लक्षात घ्या, तिथलं जे वास्तव आहे ते कुणीही नाकारत नाहीये. पहलगाम मध्ये घडलेलं वास्तव कुणीही नाकारत नाहीये. व्यक्तिपरत्वे एक लक्षात घ्या, तिथलं वास्तव कुणी नाकारत पण नाहीये. असं आहे की ते एक तुमच्या वाक्याला आपण बसायचं का? एक लक्षात घ्या, त्या एका वाक्याला अर्थ नाहीये. आज मुद्दा हा आहे जो अभयकरांनी बरं ठीक आहे, मला वाटते तुमचा प्रश्न वाघमारेजी मी विचारलेला आहे. विद्याताई अगदी थोडक्यात चला संपवूयात आपण चर्चा. विद्याताई बोला. नाही, माझं म्हणणं आहे, कोणाला हिंदू होते का मुस्लिम होते, हिंदू होते असं विचारलं, हे जरी खरं असलं तरी ते धार्मिक विद्वेष आपल्या देशामध्ये पसरवणारी विधानं जास्ती मीडियाने दाखवली तर ते सर्वसामान्य माणसांवरती त्याचा काही वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून त्या काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की त्याला फारसं महत्व न देता असा दहशतवाद पुन्हा होणार नाही, त्यासाठी दहशतीचे जे काही अड्डे आहेत दहशतवाद्यांचे ते जर समाप्त केले तर जरा बरं होईल. आणि आपल्या देशातल्या नागरिकांना सर्व धर्म समभाव हा आपण मानला पाहिजे आणि त्यासाठी महायुतीमध्ये विसंवादाची चर्चा होत असताना विरोधकांमध्ये तरी या मुद्द्यावर एकी दिसते. पण प्रश्न दोघांनाही विचारावा लागेल, कारण दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शरद पवार यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला की झालं असेल असं वाटत नाही. त्यामुळे ठीक आहे, काँग्रेसची भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका ही इथे एकच दिसते. आणि त्याला काय उत्तर द्यायचं ते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस जी सत्तेमध्ये आहे ती, भाजप, हे सगळे देतीलच. पण आजचा मुद्दा होता हा महाविकास आघाडीमधल्या विसंवादाचा किंवा संवादाचा नव्हता, तो महायुतीमधल्या संवाद आणि विसंवादाचा होता. मुद्दा हा आहे की देशासमोर जेव्हा एखादं संकट उभं राहतं त्यावेळेस सत्ताधारी आणि विरोधक या सगळ्यांनी एकत्र येऊन नागरिकांना साथ दिली पाहिजे, नागरिकांनी सरकारला साथ दिली पाहिजे अशी ढोबळ मनाने अपेक्षा असते. आपला देशही ते करेलच. पण हे करत असताना महाराष्ट्रामध्ये या घडीला जेव्हा आपण सगळे एकत्र असणं, नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं गरजेचं आहे, त्या घडीला जर विसंवादाचं दर्शन घडत असेल तर सरकारमध्ये फॉल्ट लाईन आहेत हे स्पष्ट होतं. आता त्या फॉल्ट लाईन या मुद्द्यावर आणखीन रुंद होणार आहेत की आता याच्यातनं धडा घेऊन सरकारमधले तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते त्या सगळ्या पडलेल्या दऱ्या बुजवण्याचा प्रयत्न करतील हे येत्या काही काळामध्ये कळेलच. पण महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सध्या सगळा आनंद नाहीये हे मात्र अधोरेखित होतंय. पुढच्या काळात आपल्याला कळेल नेते काय निर्णय घेतात. या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झालात आणि आपापली मतं स्पष्टपणानं मांडलीत. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि एनडीटीव्ही मराठीच्या करेक्ट कार्यक्रम मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा एनडीटीव्ही मराठी.